ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या श्रावण मासच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, श्रावण मास हा सर्व शिवभक्तांसाठी अत्यंत खास मानला गेलेला आहे आणि त्यातही श्रावण सोमवारचे अत्यंत महत्त्व असते. श्रावण सोमवारचे महात्म्य एवढे आहे की जो भक्त हे श्रावण सोमवारचे व्रत श्रद्धाभावाने मनोभावे करतो, शिवकृपेने मानले जाते की त्याचे सर्व इच्छित मनोरथ पूर्णत्वास जातात. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवारची ही शास्त्रशुद्ध पूजा कशी करावी, घरी करावी की मंदिरामध्ये करावी, तसेच व्रताचे काय नियम आहेत, व्रत कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार. तसेच शिवपूजन झाल्यानंतर कोणता विशेष उपाय करावा त्याविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे काही व्यक्ती संपूर्ण श्रावण मास हे व्रत करतात, परंतु संपूर्ण श्रावण मास हे व्रत करणे आपल्याला शक्य नसल्यास आपण श्रावण मासमधील सोमवारच्या दिवशी व्रत केले तर देखील आपल्याला श्रावण मासचे पुण्यफळ प्राप्त होणार आहे. तर यंदाचा 2025चा जो श्रावण मास आहे तो 25 जुलैपासून प्रारंभ झालेला आहे, शुक्रवारपासून. आणि या श्रावण मासमध्ये 4 सोमवार असणार आहेत. पहिला सोमवार असणार आहे 28 जुलै रोजी, दुसरा 4 ऑगस्ट, तिसरा 11 ऑगस्ट आणि चौथा 18 ऑगस्ट रोजी चौथा श्रावण सोमवार असणार आहे. तर हे जे श्रावण सोमवारचं जे व्रत आहे ते महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंब कल्याणासाठी, तसेच कुमारिका हे व्रत इच्छित वरप्राप्तीसाठी मनोभावी करत असतात. मित्रांनो, श्रावण सोमवारचे शिवपूजन नेमके घरी करावे की मंदिरामध्ये करावे त्याबाबत द्विधा मनस्थिती असते. तर श्रावण सोमवारचे शिवपूजन हे आपण घरीही करू शकता, तसेच मंदिरात जाऊनही करू शकता. परंतु आपण हे जे पूजन आहे शिवपूजन ते मंदिरामध्ये जाऊन केल्यास ते अतिउत्तम ठरणार आहे. तर मग यासाठी जी सामग्री लागणार आहे शिवपूजनासाठी ती आपण आधीच आणून ठेवायची आहे. तर शिवपूजनामध्ये अभिषेकाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. तर भगवान शिव यांचं आपण अभिषेक करायचा आहे. जर घरी पूजन करत असाल तर त्यासाठी आपल्याला अभिषेकासाठी पात्र लागणार आहे. पितळाचे पात्र असेल तर ते उत्तमच असणार आहे. गंगाजल लागणार आहे, दूध, दही, तूप, साखर, मध, बेलपत्र, फुलहार, पांढरे फूल, सफेद चंदन, यज्ञोपवीत, सफेद वस्त्र, भस्म, पान, सुपारी, फळ, सफेद मिठाई, सिंदूर, बांगड्या, माता पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार, त्यानंतर दिवा, शिवलिंग, कापूर इत्यादी सामग्री आपल्याला लागणार आहे. आपण मंदिरामध्ये पूजन करत असाल तर मग आपण अभिषेकाची सामग्री आहे ती सामग्री आपण घेऊन जायची आहे. हे जे पूजन आहे तर शक्यतो आपण मंदिरामध्ये केलं तर अतिशुभ ठरणार आहे. तर आपण मंदिरामध्ये पूजन करत असताना आपण सर्वप्रथम भगवान शिव यांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. पंचामृताने अभिषेक घातल्यानंतर पुन्हा गंगाजलाने अभिषेक घालायचा आहे. तर ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये जाणार तर एक पान व एक सिक्का घ्यायचा आहे आणि सुपारी घ्यायची आहे. तो सिक्का आणि सुपारी त्या पानावर ठेवायचा आहे आणि भगवान शिव यांचे आवाहन करायचे आहे आणि आवाहन स्मरण करून ते भगवान शिव यांना अर्पण करायचं आहे. मंदिरामध्ये आपण वस्त्र नेले असेल भगवान शिव यांना ते वस्त्र आपण अर्पण करायचे आहे. त्यांना वस्त्र नेले नसतील तर आपल्याकडे जो लाल रंगाचा कलावा धागा असतो तो ओला करून तो भगवान शिव यांना वस्त्रस्वरूप अर्पण केला तरी देखील चालणार आहे. त्यानंतर भगवान शिव यांना सफेद चंदनाने त्रिपुंड काढायचं आहे शिवलिंगावर. त्यानंतर एक एक करून आपण जी सामग्री आणलेली आहे, पत्री आणलेली आहे ती भगवान शिव यांच्या शिवलिंगावर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत आपण ते सामग्री अर्पण करायची आहे. एक लक्षात ठेवायचे की आपण शिवपूजन करत असताना बेलपत्र हे भगवान शिव यांना अवश्य अर्पण करायचं आहे. त्यानंतर सफेद पांढऱ्या रंगाचे फूल देखील आपण त्यांना अवश्य अर्पण करायचे आहे. आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवामूठ अर्पण करावं लागत असते भगवान शिव यांच्या शिवलिंगावर. तर पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ आहे ती पहिल्या सोमवारी अर्पण करायची, दुसऱ्या सोमवारी तिळाची, तिसऱ्या सोमवारी मुगाची आणि चौथ्या सोमवारी जवाची जी शिवामूठ आहे ती आपण भगवान शिव यांच्या शिवलिंगावर मुठीमध्ये धरून अशा एक थोडं थोडं करून शिवलिंगावर ते धान्य सोडायचं आहे. अशा पद्धतीने आपण शिवलिंगाची पूजन करायचं आहे. घरी देखील याच पद्धतीने आपण एका पात्रामध्ये शिवलिंग ठेवून ते अभिषेक करून या पद्धतीने पूजन करायचं आहे. तसेच शिवलिंगावर
11-21 बेलपत्र आपण अर्पण करू शकता. फुलमाळ देखील आपण अर्पण करायची आहे. संपूर्ण सामग्री ही आपण अर्पण करायची. त्यानंतर गुलाल असेल तर गुलाल देखील अवश्य अर्पण करावा. भस्म देखील आपण लावायचा आहे भगवान शिव यांच्या शिवलिंगाला. आणि नैवेद्य म्हणून आपण 5 प्रकारची फळे ही अर्पण करायची. आणि लक्षात ठेवा की जे नैवेद्य म्हणून फळे ठेवणार तर ती फळे आपण शिवलिंगावर न ठेवता बाजूला ठेवायची आहेत. तसेच या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे, पहिल्या श्रावण सोमवारी. त्यामुळे भगवान गणेश यांचं देखील विधिवत पूजन करायचं आहे. माता पार्वतीचं देखील या ठिकाणी पूजन करायचं आहे. माता पार्वतीस आणलेली सौभाग्य अलंकार आपण अर्पण करायचे आहे व आपल्या घरकुटुंबाच्या सुखशांतीसाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करायची आहे. आणि श्रावण सोमवारच्या दिवशी भगवान शिव यांचा पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा मंत्र आपण 108 वेळेस 1 माळ 3 माळ जप करायचा आहे. त्यानंतर आपण भगवान शिव यांची आरती करायची आहे, कापूर आरती करावी. त्यानंतर आपण फलाहार करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण श्रावण सोमवारच्या दिवशी भगवान शिव यांचे पूजन घरी व मंदिरामध्ये दोन्ही ठिकाणी ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी जाऊन आपण करू शकता. फक्त मनामध्ये श्रद्धाभाव ठेवून हे पूजन आपण करायचं आहे. तर या दिवशी श्रावण सोमवारच्या दिवशी आपण एक उपाय पाहणार आहोत की आपण जे बेलपत्राचा उपाय पाहणार आहोत. 11 बेलपत्र असतील. जे बेलपत्र आपण भगवान शिव यांच्या शिवलिंगावर अर्पण करणार आहोत त्यावर आपण चंदनाने ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे. प्रत्येक जे 11 बेलपत्र असतील त्याच्यावर ओम नमः शिवाय मंत्र लिहून भगवान शिव यांच्या शिवलिंगावरती आपण अर्पण करायचे आहेत. ज्यामुळे मानले जाते की भगवान शिव यांची असीम कृपा प्राप्ती होऊन आपल्या ज्या कामातील अडथळे आहेत ते दूर होतात, आपले इच्छित मनोरथ पूर्णत्वास जातात. तर मग आजची माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.